तळोद्यात जबरी चोरांचा गेम ओव्हर. 3 आरोपी जेरबंद, 39,000चा मुद्देमाल जप्त. तळोद्यात ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 2 जबरी चोऱ्यांसह मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस. 3 संशयित आरोपी एलसीबीच्या ताब्यात. 39,000चा मुद्देमाल जप्त. तळोदा शहरात गेल्या काही दिवसात घडलेल्या 2 जबरी चोरीच्या घटनांचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. विशेष म्हणजे नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेली मोटरसायकल देखील याच तपासातून पोलिसांच्या हाती लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यानंतर तळोदा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील 9 उघड गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. गुप्त माहिती आणि थेट रोजवा गाठलं. दिनांक 27 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तळोदा शहरातील भन्साली प्लाझा समोर आणि ठाणेदार गल्लीत झालेल्या जबरी चोऱ्या रोजवा येथील 3 इसमांनी केल्या. माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने तातडीने रोजवा गाव गाठून 3 संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांची नावे संदीप रायसिंग नाईक वय 21, युवराज रायसिंग नाईक वय 23, धीरेश रमेश नाईक वय 19, तिघेही राहणार रोजवा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार चौकशीत आरोपींनी संगनमत करून जबरी चोरी केल्याची कबुली दिली. 2 वर्षापूर्वीची मोटरसायकल चोरीही समोर आली. जबरी चोरी करताना वापरलेली विना नंबरची मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली. चौकशीत ही मोटरसायकल तब्बल 2 वर्षापूर्वी जिजामाता कॉलेज समोरील गेट जवळून चोरी केल्याची माहिती समोर आली. अशा प्रकारे तळोदा पोलीस ठाण्यातील 2 जबरी चोरीचे गुन्हे आणि नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यातील 1 मोटरसायकल चोरीचा गुन्हा असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले. कारवाईत 2 मोबाईल आणि 1 मोटरसायकल असा एकूण 39,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ज्येष्ठ नागरिकांना करत होते टार्गेट. तपासात आरोपींची चोरीची पद्धत समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार हे आरोपी प्रथम मोटरसायकल चोरी करत आणि त्यानंतर सामान्य नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत असत. मोटरसायकलवरून नागरिकांच्या मागून येऊन त्यांना थांबवायचे आणि संधी साधून त्यांच्या खिशातील मोबाईल बळजबरीने घेऊन पसार व्हायचे अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे तपासात समोर आले. एलसीबीच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, निशिगंध गवडे आणि राहुल पांढारकर यांचा सहभाग होता. परिवर्तन 24 न्यूजचा सवाल. तळोदा शहरात नागरिकांना लक्ष्य करून जबरी चोऱ्या करणाऱ्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करत 3 गुन्ह्यांचा छडा लावल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. मात्र प्रश्न एवढाच, शहरात चोरी आणि जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी आता पोलिसांनी गस्त आणखी कडक होणार का? अशात बेधडक आणि सत्य घटनांच्या बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज. बातमी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका.